कार्यकर्ते असतील ते त्यांच्यावर खरंच प्रेम करणारे, त्यांच्या एका हाकेला धावून येणारे सगळे कार्यकर्ते ते का तर पराग भाऊ 24 तास कधी अर्ध्या रात्री माणूस घरातल्याला फोन करणार नाही, पण त्यांना फोन करणार अडचणीला. त्या फोन करण्याच्या अगोदर उभा राहणारा माणूस म्हणजे पराग भाऊ जाधव. तर आदरणीय स्वर्गीय रमेश बाप्पू जाधव यांच्या नंतरनं पराग भाऊंनी जे या बिगवन पंचक्रोशी व पंचक्रोशीस न ही करता इंदापूर तालुक्यामध्ये असं एक गाव नाही की त्यांचा संपर्क नाही, कार्यकर्ते नाहीत. तर असं जे जाळं निर्माण केलंय आणि एक निष्ठेची प्रेमाची माणसं तयार केलीत, तर त्यांना मी आधीच काही बोलणार नाही. आपण आपल्या घरासमोर त्या दिवशी जसं शब्द दिला, मी सुद्धा पहिल्यांदाच आलो होतो. बरेच वेळा सामाजिक कामाच्या निमित्तानं मला बरेच जण म्हणायचे की चला मेंबर चला आपण जाऊ मामांकडं, पण मी कधी आलो नाही. तुम्हाला म्हणजे हे निष्ठेचंच कारण की नको तुमच्याकडे गेलं तरी वेगळं गाव हे वाटाय नको हे असं, म्हणजे ह्या कारणामुळे आम्ही खरं आणि डायरेक्ट बोलणारी माणसं आहे, आपल्याला ते कळतच असन. तर मी आधीच काही बोलणार नाही. आपण आपल्या घरासमोर जसं आम्हाला शब्द दिला की बाबा परागला जिल्हा परिषद